नमस्कार. आपलं वय जसजसं वाढतं ना, त्यावेळी आपल्या शरीराच्या ज्या हालचाली आहेत, त्या हळूहळू कमी होतात. 50-55 नंतर हळूहळू आपल्यामध्ये एक शिथिलता येते व हळूहळू आपल्या वजनाचा काटा वाढू लागतो. मग अशावेळी जर आपल्याला सोपे वाटतील असे व्यायाम प्रकार जर आपण केले, तर काय होईल, तर आपलं शरीर, मन निरोगी राहील आणि मन प्रसन्नसुद्धा राहील. एकदा वजन वाढलं की मग ते कमी होत नाही असं म्हणतात. पण जर व्यायामाचा प्रकार नियमित ठेवला तर वजनाचा जो काटा आहे तो हळूहळू कमी व्हायला मदत होते. तर असं हे आपलं वाढलेलं वजन वयोमानानुसार आपण सोप्या व्यायामाने कसं कमी करायचं ते आपण आता बघणार आहोत. अतिशय सोपे असे व्यायाम प्रकार आहेत. सुरुवातीला काय करायचं आहे, दररोज सकाळी 15 ते 20 मिनटं आधी सावकाश चालायचं, हळूहळू चालायचं. मग 15 ते 20 मिनटं 8-10 दिवस चालल्यानंतर मग ते 25 ते 30 मिनटं वाढवत जावे. त्याचा फायदा काय होईल, तर पाय, गुडघे, स्नायू, कंबरदुखीमुळे होणारा जो त्रास होतो आपल्या शरीराला, तो हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते व शरीर चपळ होते आणि आपलं मन जे आहे ते दिवसभर प्रसन्न राहते. दुपारची झोप येते ती येणार नाही आणि मनाला चपळता येईल, शरीराला चपळता येईल आणि नवीन नवीन काहीतरी करावं अशी मनात एक प्रकारची आशा उत्पन्न होते. म्हणजे एकूण काय, तर मन प्रसन्न तर आपलं सगळं शरीरही प्रसन्न राहतं. तर असं हे सकाळी दररोज 15 ते 20 मिनटं चालण्याचा सुद्धा व्यायाम जो आहे तो आपल्यासारख्या सिनियर सिटीझन लोकांना अतिशय फायद्याचा असतो. दुसरा व्यायाम असा आहे की खुर्चीवर आधी ताठ बसावं, पाय सरळ ठेवावे व नंतर एक पाय पुढे व एक पाय मागे करावा. तसेच दुसऱ्या पायाच्या वेळेलाही मागे पुढे असे करत जावं. असं आपण टी व्ही पाहत असताना, काही फोन वगैरे घेत असताना असं आपण करू शकतो. असं 20 ते 30 वेळा जर मोजून करत राहावे, त्यामुळे काय फायदा होतो, पायाच्या नसा मोकळ्या होतात व पाय गुडघे दुखत असतील तर ती दुखणी जी आहेत ती हळूहळू कमी होतात आणि हळूहळू वजन कमी व्हायला सुरुवात होतं. या खुर्चीवर बसून केलेला व्यायाम अतिशय सोपा तर आहेच आहे आणि अवघड असा नाही आहे. अतिशय बसल्या बसल्या आपण काहीही करत असतो, बसल्या बसल्या वाचत असतो, त्यावेळेला केला तरी चालतो. तिसरा व्यायाम जो आहे तो भिंतीवर पुशअप. म्हणजे भिंतीपासून थोडे अंतर ठेवून हात भिंतीवर ठेवा, मग शरीर सावकाश भिंतीजवळ आणा आणि पुन्हा मागे या. असं 10 ते 20 वेळा करायचं. सुरुवातीला 8-10 दिवस 10 वेळा करा. भिंतीवर पुशअप असं त्याचं नाव आहे. भिंतीपासून थोडं अंतर ठेवून हात भिंतीवर ठेवायचे, शरीर सावकाश भिंतीजवळ आणा, पुन्हा मागे न्या, भिंतीजवळ आणा, पुन्हा मागे न्या. असं 10 वेळा करा. मग वाढवत वाढवत 15 ते 20 वेळा जरी केलं तरी चालेल. फक्त हे सकाळी काही खाता न पिता, म्हणजे पाणी प्यायलं चालेल पण त्यानंतरच करायचे. खाल्ल्यानंतर शक्यतो असे व्यायाम करणं टाळायला पाहिजे. असा हा भिंतीवर पुशअपचा जो व्यायाम आहे तो सुद्धा आपल्यासारख्या लोकांना, सिनियर सिटीझन लोकांना अतिशय फायद्याचा आहे. पुढचा व्यायाम आहे की उभं राहायचं आणि बाजूचा पाय उचलायचा. खुर्चीचा आधार घेऊन एक पाय हळूच बाजूला उचलावा आणि एका हाताने खुर्ची धरावी. असं दुसऱ्या आणि मग हळूच बाजूला उचलायचा, थोड्या वेळाने तो खाली आणायचा. असं प्रत्येक पायानं दोन्ही पायांनी असं 10 ते 20 वेळा दररोज करावं. त्यामुळे काय होतं की पोटाची वरची जी चरबी आहे ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. पायांमध्ये जो काही दुखणी, स्नायू दुखणे, गुडघेदुखी ते हळूहळू कमी व्हायला मदत होते आणि जे स्नायू आहेत पायाचे, ते आपल्या पायाचे स्नायू जे आहेत ते शिथिलतेकडे झुकत असतील तर ते आपोआप त्यांच्यामध्ये एक प्रकारचं असं चापल्य येतं. तर हा जो व्यायाम आहे हा सुद्धा सिनियर सिटीझन लोकांनी अवश्य करावा.
यामुळे त्यांचं पोटावरची जी चरबी आहे ती आपोआप कमी होते. पुढचा जो व्यायाम आहे तो टाचा वर करून खुर्चीचा आधार घेऊन टाचा वर करून उभं राहायचं. तसंच खुर्चीचा आधार घेऊन 5 ते 10 मिनटं सावकाश हळूहळू टाचांवर चालावं. टाचा वर करायच्या आणि खुर्चीचा आधार घेऊन त्याच्या पुढेच अशी 5-10 पावलं मागे पुढे मागे पुढं असं 10 ते 20 वेळा अवश्य करा. त्यांनी काय होणार आहे, टाचांवर चालल्यामुळे आपलं वजन आपोआप कमी होतं आणि पायांनासुद्धा आपल्या एक प्रकारचा असा चांगला व्यायाम घडतो आणि आपली गुडघेदुखी, स्नायूदुखी, टाचा दुखणे, पाय दुखणे, पायाची बोटं दुखणे वगैरे ज्या काही तक्रारी असतील त्या आपल्या आपोआपच कमी होत जातात. तर असे हे सोपे सोपे व्यायाम सिनियर सिटिझनांनी घरच्या घरी करावे आणि आपलं वजन जे आहे ते आटोक्यात आणावं. वजन जरी वाढलेलं नसेल तरी शरीरात चपळता येण्यासाठी हे व्यायाम प्रकार अवश्य करा. आता एक लक्षात गोष्ट अशी ठेवायची आहे की तुम्ही व्यायाम प्लस योग्य आहार आणि प्लस नियमितता तर पाहिजेच. आज केलं आणि मग 8 दिवसांनी केलं असं नाही. आज केलं की उद्या त्याच वेळेला शक्यतो केलं तर ही जी त्रिसूत्री आहे त्यामुळे आपलं वजन आटोक्यात राहतं. पोटाचा व्यायाम केल्याने पोटाची चरबी स्वतंत्रपणे कमी होत नाही, पण संपूर्ण शरीराचीच चरबी हळूहळू कमी होते. जे पोटाचे व्यायाम आहेत ते पोटावर झोपूनसुद्धा हळूहळू आपण करू शकतो. पण हे बसून केलेले व्यायामसुद्धा केल्याने पोटाची चरबी व शरीराची चरबी हळूहळू कमी होते. वय जास्त असल्यास किंवा गुडघेदुखी, कंबरदुखी असल्यास जोराचे व्यायाम, उड्या मारणं किंवा अचानक जास्त चालणं या गोष्टी मात्र टाळाव्या. चक्कर येणं, व्यायाम करत असताना चक्कर येणं, छातीत दुखणं, श्वास घेण्यास त्रास झाला तर लगेचच व्यायाम थांबवायचा आणि वैद्यकीय सल्ला मात्र त्वरित घ्यायचा. अशा वेळेला कोणतीही रिस्क न घेता ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणं हे अतिशय आपल्याला फायद्याचं ठरेल. तर हे जे व्यायाम प्रकार मी तुम्हाला सांगितले ते तुम्हाला कसे वाटले हो? आवडले असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि स्नेहा टी नावाचं माझं हे चॅनल आहे याला तुम्ही सबस्क्राईब अवश्य करा. हे छोटे छोटे व्यायाम प्रकार जे आहेत ते आपल्यासारख्या सिनियर सिटिझन लोकांना अतिशय उपयुक्त आहेत. आपण जरी योगाचा क्लास लावला तरी इथे 15, 20, 25 वेळा जे करायला लावतात त्यामुळे सुद्धा काही वेळेला आपले पाय दुखायला लागतात, असा माझा अनुभव आहे. म्हणून मग मी घरीच माझ्या पद्धतीने हे असे व्यायाम करते आणि मला स्वतःला निरोगी ठेवते. माझा हा व्यायामाचा प्रकाराचा जो अनुभव आहे तो मी तुमच्याशी शेअर केला आहे. तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कळवा. लाईक करा, शेअर